हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत सांगू इच्छिते की जर खालची टिप व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं किंवा कोणती सेटिंग करायची. एकच सेटिंग आहे, तीच खूप काळजीपूर्वक जर तुम्ही केलात तर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे, थोडासा लॉंग आहे, मात्र ह्यामध्ये 100% सोल्युशन आहे. त्यामुळे मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक सॅम्पल कापड घेतलेला आहे. सुरुवातीला मी तुम्हाला टिप घेऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की मी काय तुम्हाला सांगणार आहे किंवा कोणतं सेटिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कोणता प्रॉब्लेम आल्यावर काय करावं हे तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल. ठीक आहे, तर सुरुवातीला मी इथे एक टिप घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय वरची जी टिप आहे ती एकदम परफेक्ट येते, मात्र खालची टिप पूर्णपणे बिघडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तिला छोटे छोटेसे गुंज आलेले आहेत. बऱ्याच ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, जे बरेच जण आहेत, त्यांना शिलाई करताना असा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर खालची टिप व्यवस्थित येत नसेल तर मेन प्रॉब्लेम असतो तो म्हणजे टेन्शनमध्ये. आता तुम्ही म्हणसाल खालची टिप व्यवस्थित येत नसेल तर कसं काय वरती प्रॉब्लेम असू शकतो. तर अशीच सेटिंग आहे. जर खालची टिप व्यवस्थित येत नसेल तर प्रॉब्लेम सेटिंगमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो. टेन्शनचं सेटिंग चुकलेलं असतं, त्यामुळं खालची जी टिप आहे ती परफेक्ट येत नाही. आणि जर वरची टिप बिघडली तर खालचं जो बॉबिनचं सेटिंग असतं किंवा बॉबिनचा जो स्क्रू असतो तो ढिला झालेला असतो, त्यामुळे वरची टिप परफेक्ट येत नाही. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तर मी इथं जे टेन्शन आहे ते खोललेलं आहे, व्यवस्थित खोलून घ्यायचं. त्यानंतर सुरुवातीला मेन पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे ते व्यवस्थित साफ करून घ्यायच्या. प्लेट्स ह्या अशी न बसवता अशा प्रकारे सुरुवातीची एक प्लेट बसवायची आहे. मी जसं स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारे तुम्हाला टेन्शन व्यवस्थित बसवायचे आहे, साफ करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती मी किती चकचकीत असं साफ केलेलं आहे. आणि ऑइलिंगसुद्धा करायचं. टेन्शन बसवल्यानंतर त्या ज्या प्लेट्स आहेत त्यामध्ये ऑइलिंग करायचं. ठीक आहे, आणि तुमचे जे प्रॉब्लेम आणखीन काही शिलाई मशीन रिलेटेड असतील तर त्यावरती चॅनलवरती व्हिडिओ आहे, चेकआउट करून घ्या. नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी मी 100% तुम्हाला गॅरंटी देते, कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मगच व्हिडिओ बनवते. तर इथं स्क्रू बसवत आहे, मात्र स्क्रू थोडासा तिरकाच बसत आहे. याचं कारण काय आहे हे तुम्हाला शेवटी समजणारच आहे. ठीक आहे, कारण मी तुम्हाला बसवून दाखवते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की नाही. जर समजा टेन्शनमध्ये धूळ वगैरे अडकली असेल तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतोच. आणि टेन्शनच्या ज्या प्लेट्स आहेत त्या थोड्याशा जरी तिरक्या बसल्या तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतो, म्हणजे खालची टिप जी आहे ती व्यवस्थित येत नाही. थोडंसं फिट जरी झाला तरी प्रॉब्लेम होतो, दोरा वगैरे तुटतो. आणि थोडंसं जरी लूज झाला स्क्रू किंवा तो नट तरीसुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळे मेन टेन्शनची जी सेटिंग आहे परफेक्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे जुने आहेत त्यांना लगेच समजून जातं, मात्र जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम होतो. तुम्हाला दोरा बसवत असताना नेहमी अशा प्रकारे खेचून प्लेट्समधून वरती खेचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मगच सुई ओवायची आहे. अगदी थोडासाच खेचलेला आहे, थोडासाच गुंतवलेला आहे आणि तुम्ही शिलाई करताय असं करू नका. कारण जर तुम्ही व्यवस्थित जर खेचला नाही प्लेट्समध्ये, व्यवस्थित त्या जी सळी आहे त्याला जर नाही बसला, त्या बारला जर व्यवस्थित दोरा नाही अटॅच झाला तर तुम्हाला शिलाई तुमची अजिबात परफेक्ट येणार नाही आणि तुम्ही खूप इरिटेड होऊन जाचाल आणि तुम्हाला शिलाई करताना खूप प्रॉब्लेम होतील. तर त्याच कापडावरती मी तुम्हाला दुसरी टिप घेऊन दाखवते, म्हणजे आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे की नाही. ठीक आहे, मेन बरेचसे छोटे छोटेसे सेटिंग असतात, छोटे छोटेसेच प्रॉब्लेम आपल्याकडून म्हणजे मिस्टेक झालेले असतात, तरी आपल्याला बऱ्याचशाच प्रॉब्लेमना फेस करावा लागतो. त्यामुळे शिलाई मशीनमध्ये असं मेकॅनिकसारखं खूप लक्ष घालावं लागतं, तरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, जर तुमचे आणखीन व्हिडिओ काही प्रॉब्लेम असतील तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही चेकआउट करा. आणखीन काही तुमच्या समस्या असतील तर मला कमेंटद्वारे विचारा. तर बघू शकता अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे, अर्धी टिप व्यवस्थित आलेली आहे आणि अर्धी पूर्णपणे बिघडलेली आहे. आणखीन थोडासा तिचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. अर्धीचं सॉल्युशन झालेलं आहे, मात्र अर्धी व्यवस्थित नाही आहे. तर आता जी आहे ती मी परफेक्ट तुम्हाला त्यावरती 100% काय 101% सोल्युशन दाखवते. तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, टेन्शन जे आहे पूर्णपणे खोलून घ्यायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा दोरा खेचून बघायचं परफेक्ट आहे का, आणि त्यानंतर जो हे टेन्शन आहे ते पूर्ण खोलायचं आणि एकदा पाहूया आपलं काय सेटिंगमध्ये काय चुकलेलं आहे ते. तर मेन तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला जी स्क्रू आहे
स्प्रिंग आहे ना, ती स्प्रिंग बसवण्यात आपली मिस्टेक झालेली आहे. स्प्रिंग बसवत असताना अशी उलटी बसवायची नाही आहे आपल्याला, तर अशा प्रकारे बसवायची आहे. जे स्प्रिंगचा छोटासा टोक आहे तो खालून वरती घ्यायचा आहे. अशा प्रकारे बसवल्याने तुमचा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवत आहे. तर इथं टेन्शन मी बसवून घेतलेलं आहे. साप वगैरे तर अगोदरच आपण केलं होतं. मी आता त्याच कापडावरती तुम्हाला आणखीन एकदा टिप करून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे की नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. तर बघू शकता मी इथं टिप घेऊन दाखवत आहे तुम्हाला. व्हिडिओ थोडासा लाँग होतो, मात्र मध्ये स्किप करू नका. कंटिन्यूली ऐका किंवा पहासुद्धा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम झाल्याने किंवा काय झाल्याने काय करायचं याचा तुम्हाला अंदाज लागेल. शिलाई मशीनची माहितीसुद्धा भेटेल. ठीक आहे, ह्यावरती मी माझ्या अनुभवानुसारच तुम्हाला माहिती सांगत असते. तर इथं तुम्ही बघू शकताय पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ही जी 4थी टिप आहे 1 नंबरची, इकडून 1 नंबरची, ही टिप मी घेतलेली आहे, जी आत्ता घेतलेली आहे जस्ट. आणि इथं तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. खालची टिप परफेक्ट आलेली आहे. इतरच्या ज्या टिपा आहेत त्या चुकलेल्या आहेत. 1 अर्धी चुकलेली आहे, 2 पूर्ण चुकलेल्या आहेत. मात्र नंतर जे आपण जी स्प्रिंग आहे ती परफेक्ट बसवल्यानंतर हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह झालेला आहे. वरची तर टिप व्यवस्थित आहेच. ठीक आहे, तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते. चला बाय.